खरोखर आमचं एकत्र येणं व्यर्थ होणार नाही. तो देव या ठिकाणी आमच्यामध्ये आहे. त्याने आमची भक्ती आशीर्वादित केली. देवाचं वचन सांगतं की देवाचं स्तवन करण्यासाठी त्याने आम्हाला निवडलेलं आहे. परमेश्वर म्हणतो यशाचं पुस्तक 40व्या अध्यायामध्ये की माझं स्तवन करण्यासाठी मी मनुष्याला निर्माण करेन. आज आम्ही देवाचं स्तवन केलेलं आहे. देवाच्या वचनाप्रमाणे आपण एकत्र आलेलो आहोत. आणि जो कोणी देवाच्या वचनाप्रमाणे करतो देव त्यांच्यामध्ये आहे. आमेन. देव त्यांच्या प्रार्थना ऐकतो. आमेन. देव त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो. येस आमेन. देव त्यांना आशीर्वाद देतो. आमेन. आज आपण आपले कान देवाच्या वचनाकडे लावूया. परमेश्वर आमच्याशी काय बोलत आहे. बायबल सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता आणि शब्द देवाजवळ होता आणि शब्दाने देहरूप धारण केलं आणि आम्हामध्ये येऊन त्याने वस्ती केली. शब्द देह झाला. आज तो शब्द आपण ऐकणार आहोत जो देव आहे. कारण त्या शब्दाद्वारे, त्या देवाच्या वचनाद्वारे देव आमच्याशी बोलणार. आमेन. देव आम्हाला आशीर्वाद देणार. येस आमेन. आज प्रभूला प्रार्थना करू की प्रभू बोल तू आज आमच्याशी. प्रभू येशू आम्हाला तुला ऐकायचं आहे. तुझं वचन आमच्या जीवनात कार्य करू दे. येस. पवित्र आत्मा आज वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर. स्पर्श कर माझ्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वाद दे. येस येस प्रभू. तुझ्या लेकरांच्या निराशा दूर कर. दूर कर माझ्या. तुझ्या लेकरांचे टेन्शन दूर कर. Yes, Lord. तुझ्या लेकरांचे अश्रू पुस. Yes, प्रभू. तुझ्या लेकरांच्या प्रार्थना ऐक माझ्या येस देवा. येस बाप्पा. कारण प्रभू तू आम्हाला वचन दिलेलं आहे. तुम्ही माझ्या नावाने ज्या काही प्रार्थना कराल त्या प्रार्थना ऐकण्यात येतील. आमेन आमेन आमेन. प्रभू येशू तू म्हटलं तुम्ही जिथे कुठे माझ्या नावाने एकत्र याल मी तुमच्यामध्ये आहे. आमेन आमेन. Thank you, Jesus. तुझ्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा मूक माझे असू दे पण शब्द तुझे असू दे. बोल तुझ्या लेकरांशी प्रभू. आज तुझ्या लेकरांना धीर दे. आज तुझ्या लेकरांचं सांत्वन कर. आज तुझ्या लेकरांच्या प्रार्थना ऐक. आज तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे. Yes, आमेन. तुझ्या लेकरांच्या हर एक इच्छा पूर्ण करतो दे बाप्पा. आज वचनाद्वारे ते आशीर्वादित होऊ दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. बायबल मध्ये दिलेला आहे की जो कोणी आज आपण वचन काढूया 1 पेत्र 3 अध्याय आणि 10वं वचन. प्रेज द लॉर्ड. प्रभू आज आमच्याशी या वचनाद्वारे काय बोलत आहे आपण पाहूया. आज आपलं पूर्ण लक्ष आपण देवाकडे लावूया, देवाच्या वचनाकडे लावूया. कारण बायबल सांगतं की जो कोणी आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे लावतो तो आशीर्वादित होतो. प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या वचनाला मान देणारं शिकलं पाहिजे. आपण देवाच्या वचनाला मान देणारं झालं पाहिजे. आपण काढूया 1 पेत्र आणि 3 अध्याय. 1 पेत्र 3 अध्याय काढूया आपण वचन. आज देव आमच्याशी काय बोलणार आपण पाहूया. धन्यवाद येशू. जर कोणाला भेटला असेल तर वाचूया 1 पेत्र 3 अध्याय. धन्यवाद येशू. कारण जो आयुष्याची आवड धरून चांगले दिवस पाहायला इच्छितो त्याने वाईटापासून आपली जीभ आवरावी आणि कपटाने बोलू नये म्हणून आपली ओठही आवरावे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये दिलेला आहे 1 पेत्र 3 अध्यायामध्ये 10वं वचन. जो आयुष्याची आवड धरून चांगले दिवस पाहायला इच्छितो. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी आयुष्याची आवड धरते. आयुष्याची आवड धरते. प्रेज द लॉर्ड. जो आयुष्याची आवड धरून चांगले दिवस पाहायला इच्छितो तो त्याने काय करावी. वाईटापासून आपली जीभ आणि कपटाने बोलू नये. वाईटापासून आपली जीभ आवरावी. कपटाने बोलू नये. आपले ओठ पण आवरावे. लक्षपूर्वक ऐका. या वचनाद्वारे आज परमेश्वर आपल्याला काहीतरी शिकवत आहे. जो आपल्या आयुष्याची आवड धरतो. आज बरेचसे लोक जगामध्ये ना आपल्या आयुष्याची आवड धरत नाही. आवड धरणं म्हणजे काय माहिती का होय या पृथ्वीवर मी चांगले दिवस पाहणार. या पृथ्वीवर मी दीर्घ आयुष्य जगणार.
या पृथ्वीवर मी एक चांगलं निरोगी राहणार. आज बरेचसे लोक जगामध्ये काय करतात माहितीये का? बघा, मला खूप अनुभव असा आलेला आहे. कित्येक लोक त्याच्या जीवनात जेव्हा त्रास असतात, जेव्हा त्यांच्या जीवनात दुःख असतात, जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडत नाही, ते काय म्हणतात माहिती का? मी मेलं तर बरं होतं. म्हणतात की नाही, मी मेलं तर बरं होईल, नको मला हे आयुष्य, मला वैताग आलेला आहे, मला जगण्याचा कंटाळा आलेला आहे, मला खूप त्रास होत आहे. आणि आमच्या ओठाने आम्ही काय बोलतो माहितीये का? वाईट बोलतो, चुकीचं बोलतो. आज या वचनातून प्रभू म्हणतो, काय तुम्ही तुमच्या आयुष्याची आवड धरता का? नाही, मी चांगलं जीवन जगणार आहे, एकदाच जीवन आहे, मी एकदाच पृथ्वीवर आलेली आहे, परत मी या पृथ्वीवर येणार नाही, परत मला हे जीवन मिळणार नाही. पण जर मला परमेश्वराने ह्या पृथ्वीवर पाठवलेलं आहे, तर मी एक चांगलं जीवन जगणार. भले माझ्या जीवनात त्रास असतील, भले माझ्या जीवनात माझ्या मनासारखं काही गोष्टी घडणार नाही, माझ्या परिस्थिती माझ्या मनाविरुद्ध असणार, पण देव आहे ना माझ्या बरोबर, माझा परमेश्वर आहे ना माझ्या बरोबर. माझे देव माझी काळजी घेईल, माझा देव मला सांभाळेल, माझा देव माझ्या प्रार्थना ऐकेल, माझा देव माझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल. मी हरणार नाही, मी थकणार नाही, मी कंटाळणार नाही. रोज माझ्या देवाच्या उपस्थितीमध्ये मी राहणार. बायबलमध्ये दिलंय, जो कोणी आपल्या आयुष्याची आवड धरतो त्याने आपले ओठ आवरावे, कपट बोलण्यापासून आपली जीभ आवरावी. कारण आज प्रत्येक जण म्हणत आहे, प्रत्येक लोकांना असं वाटत आहे का देवा तू का आम्हाला हे जगात आणलं? आज जगातले लोक किती आशीर्वादित आहेत, आज जगातले लोक किती चांगले आहेत, मलाच तू असं जीवन का दिलंय? माझ्या जीवनामध्ये हे सगळे त्रास का आहेत? मला किती कष्ट करावं लागतं, माझ्या काहीच गोष्टी माझ्या मनासारख्या होत नाहीये. म्हणा प्रभू, हे सगळं बोलणं मी कॅन्सल करते. प्रेज द लॉर्ड. म्हणा प्रभू, हे सगळं बोलणं मी कॅन्सल करते. सगळं बोलणं कॅन्सल करते. बायबलमध्ये दिलंय, गर्भाशयातच तुला मी निवडलेलं आहे. गर्भाशयातच परमेश्वराने आमच्यासाठी उत्तम संकल्प आखलेले आहेत, उत्तम योजना त्याने आमच्यासाठी त्याने आखलेल्या आहेत. त्याचे सर्व संकल्प हिताचे आहेत, आमच्यासाठी आशीर्वादाचे आहेत. पण आमचे ओठ, आमची जीभ त्याच्या संकल्पांना आड येते. काय येते? कडवी येते. म्हणून बायबल सांगतं, तुझे ओठ तू आवर, तुझी जीभ तू आवर. काय तू आपल्या आयुष्याची आवड धरण्याचा प्रयत्न करतेस का? मग तुझ्या ओठावर एकच असू दे का देवा धन्यवाद, तू हे आयुष्य मला दिलेलं आहे, हे जीवन तू मला दिलेलं आहे, या जगामध्ये तू मला आणलेलं आहे, मी तुझ्या योजनेनुसार ह्या जगामध्ये आहे. प्रभू, मला माझा विश्वास आहे की मी आयुष्यभर तुझ्या उपस्थितीत राहणार, तू मला सांभाळणार, तू माझी काळजी घेणार, तू मला सगळ्या गोष्टींचा पुरवठा करणार. आणि प्रभू, तू मला कोणतीच गोष्ट तुझ्यामध्ये मला उणे पडणार नाही, कमी पडणार नाही. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आजपासून आपण आपले ओठ आवरायला शिकूया. जर आमच्या ओठातून चुकीचे शब्द आले, थांब, एकदम हाताची घडी तोंडावर बोट. प्रेज लॉर्ड. आवरायला शिकलं पाहिजे. आमची जीभ काय करायला पाहिजे? आवरायला शिकली पाहिजे. चुकीचे शब्द आला, त्रास तुमच्या जीवनात असतील, कोणीतरी तुम्हाला चुकीचं वाईट बोललं असेल, कोणीतरी तुमच्या मनाच्या विरोधात तुम्हाला बोलत असेल, पण आणि तुम्हाला असं तुमच्या तोंडातून काहीतरी पटकन निघणार असेल, तर जीभ आवरा. प्रेज लॉर्ड. काय करायचं? परिस्थितीकडे पाहू नका, डोळ्यांनी दिसतंय त्याकडे पाहू नका, पण वचनाकडे पहा. प्रेज लॉर्ड. काय करायचं? 11 वचन पाहूया. त्याने वाईटापासून वळून चांगले करावे आणि शांतीसाठी झटून तिच्या मागे लागावे. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं त्याने वाईटापासून वळून चांगले करावे. चांगले काय करायचे माहिती आहे? जाऊ दे, जे काय होतंय वाईट जरी झालं
पण मी चांगलं करणार आहे, मी प्रार्थना करणार आहे, मी देवाची भक्ती करणार आहे, मी देवाला शोधणार आहे, जो माझा निर्माण करता आहे मी त्याच्याकडे पाहणार आहे. बायबल काय सांगत आहे, त्याने वाईटापासून वळून चांगले करावे आणि शांतीसाठी झटून तिच्या मागे लागावे. काय करावे? शांतीसाठी झटून तिच्या मागे लागावे. कोणी भांडणं करते का? जाऊ दे, करू दे, तिचा स्वभावच तो आहे. कोणी चुकीचं बोलते का? जाऊ दे, बोलू दे. काय होतंय? पण मला देवाने शिकवलंय आता का आपली वाईट जीभ आवरायला, आपली जीभ काय करायला मला देवाने शिकवले. तो भांडणं करतोय, करू द्या, देवा त्याला क्षमा कर असं म्हणायला शिकूया. जे वाईट आहे बायबलमध्ये दिलेलं आहे त्याच्यापासून वळायचं. कारण की आज आम्ही पूर्वी जगामध्ये होतो, जर आम्ही कुणी आमच्या बरोबर भांडलं तर आम्ही पण त्याच्याबरोबर भांडायचो, हो की नाही? मग काय, आमची चढाओढ लागायची, मी जास्त आगाव का तू जास्त आगाव. प्रेज द लॉर्ड. पण आता आपण जगात नाहीयेत, आता आपण देवामध्ये आहोत. कशामध्ये आहोत? आता आपण देवामध्ये आहोत, आता आपण देवाच्या राज्यामध्ये आहोत. आणि म्हणून बायबलमध्ये काय दिलेलं आहे? वाईटापासून वळून चांगले करावे आणि शांतीसाठी झटून तिच्या मागे लागावे. नाही प्रभू, मी रोज, तुम्हाला माहितीये का, मी रोज म्हणते प्रभू मला माहितीये या आयुष्याचे दिवस खूप कमी आहेत माझे, कदाचित 50, 60, 70, 80, 90 असेल, पण ते वाफेसारखे आहेत. मला तुझं भय धरायला शिकव, मला तुला शोधायला शिकव, मला तुला रोज तुझ्या कृपेत राहायला शिकव, मला रोज तुझ्या भयात राहायला शिकव, मला रोजचा दिवस तुझ्यामध्ये राहायचा आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे 12 वचन, कारण न्यायीवर प्रभूचे डोळे आहेत, त्याचे कान त्यांच्या विनंत्यांकडे आहेत, परंतु प्रभूचे तोंड वाईट करणाऱ्यांच्या विरुद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं न्यायीवर प्रभूचे डोळे आहेत. कुणावर डोळे आहेत? देवाचे डोळे कुणावर आहेत? न्यायी कोण? एक विश्वासू. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते जो कोणी ईश्वर विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरला जातो, तो न्यायी ठरला जातो. आणि म्हणून नीतिमानावर देवाचे डोळे आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणा माझ्यावर देवाचे डोळे आहेत. मग आज इथं डोळे नाही का देवाचे? प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतंय की नीतिमानावर, न्यायीवर देवाचे काय आहेत? डोळे आहेत, त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण आमच्या प्रार्थनांकडे देवाचे कान आहेत. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही इथे एकत्र येतोय कारण ते देवाचे डोळे आमच्याकडे आहेत. आज आम्ही इथे एकत्र येतोय कारण आमच्या प्रार्थनांकडे ते देवाचे कान आहेत. जसं देवाने आम्हाला निवडलंय देवाच्या राज्यासाठी, देवाच्या स्वर्गासाठी. तुम्हाला माहितीये देवाची एकच इच्छा आहे की जगातले अनेक लोक जे नाशाकडे आहेत, जे नरकाच्या मार्गावर आहेत, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना कराव्या. बायबल सांगतं की देवाची एकच इच्छा आहे कुणाचा पण नाश नाही हो, तर प्रत्येकाला सार्वकालिकाचं जीवन मिळावं. आज आम्ही आमच्या स्वतःसाठी प्रार्थना करणं जितकं गरजेचं आहे, आमच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करणं जितकं गरजेचं आहे, तसंच आम्ही इतरांच्या तारणासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, आज जर आमच्या घरचे लोक, आमचे नातेवाईक, आमचे शेजारी, हे जर यांना देव माहीत नसेल, येशू माहीत नसेल, सार्वकालिकाचं जीवन माहीत नसेल, तर आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. तुमच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही आठवण ठेवू शकता, प्रभू हे शेजारी लोक, यांचा नाश होऊ देऊ नको, यांच्या आत्म्याचं तारण होऊ दे, यांना सार्वकालिकाचे जीवन मिळू दे. जसं प्रभू तू आमची आठवण केली, या सर्व लोकांची तू आठवण कर. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आशीर्वादापेक्षा प्रार्थना करणं जितकं गरजेचं आहे, किंवा तुमच्या स्वतःसाठी तुम्ही प्रार्थना करण्यापेक्षा तुम्ही इतरांच्या कारणासाठी जेव्हा प्रार्थना कराल, बायबलमध्ये दिले तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. कारण बायबल सांगतं 100 हरवलेल्या मेंढरापेक्षा एक मेंढरू जेव्हा स्वर्गाच्या राज्यामध्ये येतो, स्वर्गाचे देवदूत आनंद करतात, स्वर्ग आनंद करतो.
मग जेव्हा तुम्ही इतरांना प्रभू येशूविषयी सांगता का येशू तुम्हाला आरोग्य देईल, येशू तुम्हाला आशीर्वाद देईल, येशू तुम्हाला तुमचं तारण करेल, तुमचा आत्मा तारला जाईल, तुम्हाला सार्वकालिकाचं जीवन देईल. आणि जेव्हा ती व्यक्ती जेव्हा येशूवर विश्वास ठेवतो आणि जेव्हा त्याच्या आत्म्याचं तारण होतं तेव्हा स्वर्गात आनंद केला जातो. काय केला जातो? म्हणून आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? बायबल सांगतं की त्याचे कान तुमच्या विनंतीकडे आहेत. परमेश्वराचे कान आमच्या विनंतीकडे आमच्या प्रार्थनेकडे आहेत. म्हणून आम्ही या दिवसांमध्ये बायबलमध्ये दिलेलं आहे का प्रार्थना करणारी लोक झाले पाहिजेत. काय करणारी लोक झाले पाहिजे? प्रार्थना करणारी लोक झाले पाहिजेत. कारण की बायबलमध्ये दिले की जेव्हा आम्ही प्रार्थना करणारे असतो तेव्हा सैतान आमच्यापासून दूर असतो. कारण प्रार्थना आम्हाला सुरक्षित ठेवते, प्रार्थना आम्हाला देवाच्या पंखाखाली ठेवते. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं की तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून शोधत फिरत आहे. काढू आपण ते वचन 1 पेत्र 5 अध्यायामध्येच आहे बघा. म्हणून प्रार्थना विनंत्या करणारे लोक आम्ही झाले पाहिजेत. देवाच्या पायाजवळ बसणारे आम्ही झाले पाहिजेत. देवाची भक्ती करणारे आम्ही झाले पाहिजे. काढूया आपण वचन 1 पेत्र 5 अध्याय आणि आपण टाकूया 8 वचन काढूया. धन्यवाद येशू. 8 वचन, सावध असा आणि जागे राहा. कसे राहा? जागे. कसे राहा? आत्म्यात जागे राहिले पाहिजे. आत्म्यात जागे राहणं म्हणजे प्रार्थना करणं, Yes, amen. वचन वाचणं, Yes. देवाकडे आपले कान लावणं. बघा बायबल सांगतं सावध असा जागी राहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. प्रेज लॉर्ड. Hallelujah. सैतान आम्हाला शोधत फिरतो. कशासाठी? गिळण्यासाठी. गिळण्यासाठी. प्रेज लॉर्ड. Hallelujah. गरजणारा सिंह कोणाला माहितीये? जंगलामध्ये असतो का? Yes, yes. त्याची डरकाळी कधी ऐकली का? आपण लांब आहोत, नाही. जंगलापासून आपण लांब आहोत, पण जंगलामध्ये तो राहतो आणि त्याची डरकाळी जे लोक जंगलात राहतात त्यांना माहित असते. आपण जवळ राहत नाहीये. पण तो काय शोधत असतो? शिकार. त्याचं खाणं काय आहे? मांस. जनावर, जनावर. मांस. तो कधी व्हेजिटेबल खात नाही, फळं खात नाही. तो मांसच खातो. आणि तो त्याचा भक्ष्य जो असतो, त्याची शिकार जो असतो तो शोधत फिरत असतो. काय करत असतो? शोधत फिरत असतो. शोधत फिरत असतो. आव असून. काय करून? आवाज करून. आव असून. बायबलमध्ये दिले तुमचा शत्रू सैतान पण तसाच आहे. तो पण गरजणाऱ्या सिंहासारखा तुम्हाला शोधत फिरतो. तुम्हाला दिसत नाही, आम्हाला तो दिसत नाही, पण तो देवाला दिसतो. कितीतरी वेळेस आमच्यावर संकट येतात, कितीतरी वेळेस आमच्या जीवावर धोका असतो, Yes, sir. कितीतरी वेळेस आमचा जीव वाचवलेला असतो. कारण तो देव त्या सिंहापासून, त्या शत्रूपासून आम्हाला सुरक्षित ठेवत असतो. Amen. प्रेज लॉर्ड. Hallelujah. बायबल सांगतं तुमचा शत्रू गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून शोधत फिरतो. तर 9 वचन, विश्वासात स्थिर असता आणि त्याच्या विरुद्ध उभे राहा. तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ यांना तीच दुःख भोगावी लागतात. बायबल सांगतं जरी तुमच्या जीवनात दुःख आहे पण तुम्ही विश्वासात स्थिर राहा. काय राहा? स्थिर राहा. जरी तुमच्या जीवनात निराशा आहे पण विश्वासामध्ये तुम्ही स्थिर राहा. कारण जेव्हा तुम्ही विश्वासात स्थिर राहता त्या शत्रूपासून तुमची सुटका होते. Amen. त्या सैतानापासून तुमची काय होते? सुटका होते. सुटका होते. आणि म्हणून बायबलमध्ये 10 वचन वाचूया. जर तर ज्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला सर्व कालच्या गौरवात तुम्हाला बोलावले तो सर्व कृपेचा देव तुम्ही काही वेळ दुःख सोसल्यानंतर तुम्हाला तो पूर्ण करेल. Amen. त्या प्रभू येशूने आम्हाला त्याच्या सर्व कालच्या गौरवामध्ये बोलवलेलं आहे. सार्वकालच्या जीवनामध्ये त्याने आम्हाला बोलवलेलं आहे. म्हणून बायबलमध्ये दिले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडं दुःख सोसल्यानंतर काय करणार आहे? तुम्हाला स्थिर करणार आहे. आज जरी आमच्या जीवनात त्रास असतील घाबरू नका. जरी आमच्या जीवनात काही गोष्टी आमच्या मनासारख्या घडत नसतील तुम्ही घाबरू नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही रडू नका, तुम्ही दुःख करू नका.
बायबलमध्ये दिलंय, थोडा काळ तुम्ही दुःख सोसलं ना, बायबलमध्ये दिलंय तर तुम्हाला पूर्ण करेल. त्याने आम्हाला सर्व काळच्या गौरवमध्ये बोलवलेलं आहे. हालेलुया. त्याने कुठे बोलवलेलं आहे? सर्व काळच्या गौरवामध्ये बोलवलेलं आहे. तुम्हाला तो पूर्ण करेल, स्थिर करेल, बळकट करेल आणि स्थापित करेल. हालेलुया. 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 ज्याने तुम्हाला बोलवले तो काय करेल? आम्हाला स्थापित करेल. पूर्ण करेल, स्थिर करेल, बळकट करेल आणि स्थापित करेल. आमेन. पहिले देवाला आम्हाला पूर्ण करायचं, आम्हाला स्थिर करायचं आहे, आम्हाला बळकट करायचं आहे, मग आम्हाला स्थापित करायचं आहे देवाच्या राज्यासाठी. प्रेज लॉर्ड. म्हणून एकच गोष्ट या वचनातून आम्ही शिकत आहोत, गरजणारा सिंहासारखा तो आम्हाला शोधत फिरतो, पण आम्ही विश्वासामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे. आमेन, आमेन. बायबल सांगते एकदा काय झालं, प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर होता आणि प्रभू येशू ख्रिस्त सर्व लोकांना बरं करत फिरत होता, आजार बरं करत फिरत होता आणि तो स्वर्गाचं राज्य गाजवत फिरत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य पण त्याच्या बरोबर होते. एकदा प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावर प्रार्थना करायला गेला. कुठे गेला? आणि प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हटला, तुम्ही पलीकडे जा. कुठे जा? पलीकडे. कारण तिथे अलीकडे समुद्र होता. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला, मी थोडा वेळसाठी रात्री डोंगरावर प्रार्थना करायला वरती डोंगरावर जात आहे आणि तुम्ही समुद्राच्या पलीकडे जा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना काय केलं? नावेमध्ये बसवलं. कुठे बसवलं? आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की काय झालं, आपण काढणार आहोत मार्क शुभ वर्तमान काढूया आपण 6वा अध्याय. मार्क शुभ वर्तमान 6वा अध्याय. कशा प्रकारे या शिष्यांवर संकट आलं आपण पाहणार आहोत. आज मला तुम्हाला हे शिकवायचं आहे. आमच्यावर कित्येक संकट येतात, आम्ही कितीतरी सैतान आम्हाला गिळायचा प्रयत्न करतो, पण बायबलमध्ये दिलंय की जेव्हा आम्ही प्रभूमध्ये विश्वासात असतो आम्ही सुरक्षित राहतो. प्रेज लॉर्ड. आमच्या वरचं संकट परमेश्वर दूर करतो. हालेलुया. काढूया आपण वचन. आपण मार्क शुभवर्तमान 6वा अध्यायामध्ये जाऊया. मार्क शुभवर्तमान 6वा अध्याय काढू आपण वचन. आणि बायबलमध्ये दिलंय 45 वचन. मार्क शुभवर्तमान 45. बघा, आपण शिकत आहोत की जरी संकट असले तरी तो देव आमचं रक्षण करतो. हालेलुया. म्हणून आम्ही आमच्या आयुष्याची आवड धरायला शिकलं पाहिजे, आमची जीभ आवरायला शिकलं पाहिजे, कारण तो आम्हाला संरक्षण करणारा आहे, तो आम्हाला सुरक्षित ठेवणारा आहे. तो देव आम्हाला रोज आमची काळजी घेणारा आहे, आम्हाला सांभाळणारा आहे. कशा प्रकारे शिष्यांची त्यांनी काळजी घेतली बघा. त्यांच्यावर संकट आले होते. सैतानाची इच्छा होती की सर्व शिष्यांना डुबवावं. मोठं त्यांनी तुफान आणला, मोठा वारं वादळ चालू झालं. आणि काय झालं बघा, मार्क शुभवर्तमान 45 अध्याय. आणि लागलेच त्यांनी समुदायास निरोप देत असता आपल्या शिष्यांना मछव्यात बसून पलीकडे बैतसदास पुढे जायला लावले. मग त्यांचा निरोप घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. कोण? म्हणा प्रभू येशू. पुढे काय झालं? 47. आणि रात्र होऊ लागली तेव्हा तो मछवा समुद्रामध्ये होता आणि जमिनीवर तो एकटाच होता. येशू जमिनीवर एकटा होता आणि मछवा कुठं होता? समुद्रामध्ये. मछव्यामध्ये किंवा त्या होडीमध्ये कोण होते? प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते. मग काय झालं? मग त्याने त्यांना ओली मारता मारता थकलेले असे पाहिले, कारण वारा तोंडचा होता. म्हणून तो रात्रीच्या 4थ्या प्रहराच्या सुमारास समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला आणि तो त्यांच्या जवळून पुढे जाणार होता. लक्षपूर्वक ऐका. बायबलमध्ये दिलेलं आहे की ते त्या होडीमध्ये असताना बायबलमध्ये दिले तुफानाचा वारा आला. वारं वादळ इतकं जोरात आपण बघितलं, आता इतकं वारं वादळ झालं की झाडं पण पडले, मोठे मोठे झाडं पडले. त्या वारा वादळामध्ये किती ताकद असते, हो की नाही? बायबल सांगतं की हे लोक नाव चालवत होते आणि नाव चालवता चालवता इतका तुफान वाढला, इतकं वारं वादळ वाढलं की ते थकले. ते काय झाले? त्यांना ती नाव पुढे नेता येत नव्हती, ते थकले. इथं लिहिले, काय लिहिले माहिती? ते वलही मारता मारता थकलेले असे त्या प्रभूने त्यांना पाहिले. ते नाव चालवता चालवता थकून गेले. काय होते? काय झालं? म्हणा, थकून गेले. आणि हे कोणी पाहिलं?
प्रभू येशूने. आज आपण जीवनामध्ये पण बऱ्याचदा थकतो की नाही, हो की नाही? जगता जगता थकतो आणि काम करता करता थकतो, आयुष्यामध्ये राहता राहता थकतो. आपण कित्येक वेळा प्रभू आता मी थकून गेले रे, हे सगळं काढून आता थकले मी. पण ते देव आहे आम्हाला शक्ती देणारा. प्रेज लॉर्ड. तो देव आहे आम्हाला ताकद देणारा. बायबल सांगतं त्याचे शिष्य थकले, वलही मारता मारता थकले, जहाज पुढे नेता नेता ते नाव पुढे नेता नेता थकले. आणि प्रभू येशूने ते पाहिलं. येशू कुठे होता? डोंगरावर प्रार्थना करताना. प्रभू येशूला म्हटलं, प्रभू असं कसं? आज पण देव तो प्रभूच्या जवळ आपण आहोत. म्हणजे तो प्रभू येशू परमेश्वराच्या जवळ सिंहासनावर बसलेला आहे. त्या उंचावर तो आहे, पण तो आम्हाला पाहत आहे. प्रेज लॉर्ड. जसं येशू त्या डोंगरावर प्रार्थना करत होता आणि शिष्य पाण्यावर वलही मारत होते, त्या नावेमध्ये होते आणि तुफानाचा वारा आला, संकट आले, ते लोक घाबरले असतील. त्यांना वाटत असेल का आता आमचा जीव जाईल, आता आमचं काय खरं नाही. पण बायबल मध्ये दिले, ते थकलेले असताना येशूने त्यांना पाहिलं आणि येशू त्या पाण्यावर चालत त्यांच्या जवळ आला. हालेलुया. बघा पुढे काय झालं. आणि मग तो त्यांच्या जवळून पुढे जाणार होता. तो समुद्रावर चालत त्यांच्या जवळ आला आणि तो त्यांच्या जवळून पुढे जाणार होता. 49. पण ते त्याला समुद्रावर चालताना पाहून भूत आहे असे त्यांना वाटून ते ओरडू लागले आणि त्या सर्वांनी त्यांना पाहिले आणि ते घाबरले. पण लागलाच तो त्यांच्याशी बोलला आणि त्यांना म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. प्रेज लॉर्ड. हालेलुया. थकलेले ते होते, ओलही मारता मारता ते थकलेले होते. ते नाव चालवता चालवता ते थकलेले होते आणि वारा त्यांना पुढे जाऊ देत नव्हता. वारं वादळ त्यांना पुढे जाऊ देत. प्रभू या ठिकाणी काय शिकवत माहिती का? कदाचित तुमच्या मनाविरुद्ध असलेली परिस्थिती तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नसेल. तुम्ही थकले असाल, पण प्रभू म्हणतो मी तुमच्या जवळ आहे. येशू काय म्हटला? भिवू नको, धीर धरा, मी आहे, भिवू नका. येशू त्यांना काय म्हटला? मी आहे, धीर धरा. म्हणा, धीर धरा, भिवू नका, मी आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज प्रभू आम्हाला पण ते म्हणत आहे, धीर धरा, मी आहे, भिवू नका. प्रभू काय म्हणत आहे? भिवू नका, धीर धरा, मी आहे. आज आपल्याला घाबरायचं नाही. जो शिष्यांजवळ आला तो आमच्या जवळ येणार. जो वारा वादळेला बघून, जे शिष्य थकलेले बघून तो त्यांची काळजी घेऊ शकतो, तर आमची काळजी नाही घेणार. आज तो देव आम्हाला सुद्धा म्हणत आहे, भिवू नका, परिस्थितीकडे पाहू नका, वारा वादळाकडे पाहू नका, संकटांकडे पाहू नका, तुमच्या त्रासांकडे पाहू नका. मी आहे, भिवू नका, धीर धरा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि पुढे काय झालं? 51 वचन. आणि मग तो त्यांच्याकडे तारवात चढून गेला आणि वारा पडला आणि मग प्रभू येशू त्या तारूमध्ये आला. कुठे आला? त्या तारूमध्ये आला आणि त्या क्षणी वारा शांत झाला. प्रेज लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता की प्रभू येशू तू आहे, मी वारा वादळाला घाबरणार नाही, मी परिस्थितीला घाबरणार नाही, मी त्रासाला घाबरणार नाही, मी आजाराला घाबरणार नाही, तेव्हा तुमच्या जीवनातले वारं वादळ शांत होतील. तेव्हा तुमच्या जीवनातले वारं वादळ शांत होतील. विश्वासात स्थिर राहा. प्रभू म्हणतो विश्वासात काय राहा? तो तुला काय करेल? बळकट करेल, तो तुला स्थापित करेल. हालेलुया. वारा वादळाकडे पाहू नका. सिंहाने किती तोंड उघडलं तरी पाहू नका. तो किती त्याची गर्जना जरी तुमच्या कानापर्यंत ऐकायला आली तरी तुम्ही त्याला घाबरू नका. मी आहे, धीर धरा आणि भिवू नका. प्रभू काय म्हणत आहे? मी आहे, धीर धरा आणि भिवू नका. बायबल सांगतं की जसा प्रभू येशू त्या नावेमध्ये आला, वारा शांत झाला.
प्रभू येशूला म्हणा, मी तू माझ्या बरोबर आहे, सर्व परिस्थिती शांत होणार. आमेन. प्रेज लॉर्ड. सर्व Hallelujah. परिस्थिती बदलणार आमेन. आणि माझ्या जीवनामध्ये तुझ्या आशीर्वादांची रेलचेल येस, होणार. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि बायबल मध्ये काय दिले बघा, आणि त्या क्षणी बायबल सांगतं त्या लोकांनी आश्चर्य केला. तुम्हाला माहिती आहे का, तो वारं वादळांशी बोलतो आणि वारं वादळ शांत होतात असं दिलेलं आहे यशाचं पुस्तक 51 अध्यायामध्ये. काढू आपण वचन. तो वारं वादळांशी बोलतो आणि वारं वादळ काय होतात, शांत होतात. यशाचं पुस्तक आपण काढूया 51 अध्यायामध्ये. काढू आपण वचन. यशाचं पुस्तक 51 अध्याय. हे वचन आपल्यासाठी आहेत, ज्या बायबलच्या लोकांसाठी नाही, ते आपल्यासाठी आहे. प्रेज लॉर्ड. कुणासाठी आहे ते? नेहमी आपण ऐकताना आणि वाचताना आपण हा विश्वास ठेवला पाहिजे का ते माझ्यासाठी आहे. कुणासाठी आहे? यशाचं पुस्तक 51 अध्याय आणि वचन काढूया 15 वचन. कोणीतरी वाचा. कारण जेव्हा समुद्राच्या लाटा गरजतात तेव्हा त्याला जो शांत करतो प्रेज लॉर्ड. तो मी यहोवा तुझा देव आहे. हा, प्रेज लॉर्ड. जेव्हा समुद्राच्या लाटा काय होतात, गर्जना करतात, तेव्हा त्यांना शांत करणारा मी तुझा देव आहे. प्रेज लॉर्ड. तो आमचे सांत्वन करेल. आणि म्हणून 12 वचन काय सांगत आहे बघा, जो तुमचं सांत्वन करतो तो मीच आहे. प्रेज लॉर्ड. जो तुमचं सांत्वन करतो तो मीच आहे. मनुष्य जो मरतो, मनुष्याचा मुलगा जो गवतासारखा केला जाईल, त्याला भीतीस अशी तू कोण आहे? परमेश्वर जो तुझा निर्माण करता, ज्याने आकाश पसरली, पृथ्वीचा पाया घातला, त्याला तू विसरतेस? पीडक जणू काय नाश करायला सिद्ध आहे, म्हणून त्याच्या क्रोधामुळे एकसारखी सारा दिवस भीत असतेस. अशी तू कोण आहे? पीडकाचा क्रोध कोठे आहे? हद्दपार केलेला बंदिवान तोरेने मोकळा केला जाईल, जो मरून खाचेत पडला जाणार नाही आणि त्याला अन्न काही उणे पडणार नाही. प्रेज लॉर्ड. तुझ्या विरोधात कितीही शत्रू असू द्या, तो खाचेत पडला जाईल, पण तुला काही उणे पडणार नाही. प्रेज लॉर्ड. तुझा देव मी आहे, तुझा सांत्वन करणारा मी आहे, व तुझे अश्रू पुसणारा मी आहे, तुझं दुःख आनंदात बदलणारा मी आहे. भिवू नको, धीर धर आणि काय कर, दास्ती करू नको. प्रेज लॉर्ड. तो देव आज आम्हाला एकच म्हणत आहे की तुझ्या जीवनातले वारं वादळ मी शांत करेन. हालेलुया. आज शिष्यांना तो थकलेला पाहून प्रभू येशू त्यांच्याकडे आला. बघा, प्रभू येशू त्यांच्या जवळ नव्हता, पण जिथे तो डोंगरावर प्रार्थना करत होता, प्रभूने त्या ठिकाणी त्यांना पाहिलं. प्रभूने त्या ठिकाणी त्यांचे त्रास पाहिले, त्यांचं थकलेलं जीवन पाहिलं, आणि प्रभू येशू त्या ठिकाणी आला आणि परमेश्वराने त्या संकटातून त्यांना बाहेर काढलं. हालेलुया. आणि परमेश्वर म्हटला, भिवू नका, धास्ती धरू नका, मी आहे. आज तो देव एकच मला म्हणत आहे, तुम्हाला म्हणत आहे, मी आहे. परिस्थितीकडे पाहू नका, त्रासाकडे पाहू नका, तुमच्या जीवनात काय घडत आहे त्याकडे पाहू नका, पण तुम्ही देवाकडे पहा आणि तुमच्या जीवेला आवरा. प्रेज लॉर्ड. जीवेला आवरा, मी आहे. हालेलुया. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. आज आपण देवाचं वचन ऐकलेलं आहे. तो सांत्वन करणारा आमच्या बरोबर आहे, संकटातून बाहेर काढणारा आमच्या बरोबर आहे. तो म्हटला, जरी तुम्ही थोडा वेळ तुम्ही दुःख सहन केलं तरी तो तुम्हाला या दुःखातून बाहेर काढेल, तुम्हाला स्थिर करेल, तुम्हाला बळकट करेल आणि तुम्हाला स्थापित करेल. तुम्ही संकटांकडे पाहू नका. प्रभू म्हणतो, मी आहे. आज तो देव आमच्या बरोबर आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला उंच करतो. आम्ही कधी घाबरणार नाही, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार. तू आमचे त्रास दूर करणार आहे, तू आमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. मी आशीर्वादित आहे. म्हणा, मी आशीर्वादित आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. जशी आई सांभाळते माझा येशू सांभाळणार, जशी आई सांभाळते
प्रभू जसा तू त्या शिष्यांच्या नावेमध्ये प्रभू जसा तू आला आणि त्यांचे संकट, त्यांचा वारा, ते वादळ शांत झालं. आज तुझ्या लेकरांच्या जीवनातले वादळ शांत होऊ दे. तुझ्या लेकरांचे आजार निघून जाऊ दे. आज तुझ्या लेकरांची परिस्थिती बदलली जाऊ दे. तुझं वचन आम्ही ऐकलंय की भिवू नका, धीर धरा, मी आहे म्हणून. प्रभू येशू तू आहे. आम्ही घाबरणार नाही, आम्ही धीर धरणार, आम्ही धास्ती करणार नाही प्रभू, कारण तू आमच्या बरोबर आहे. आज तुझ्या लेकरांना स्पर्श कर, तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे. आज तुझ्या लेकरांना परमेश्वरा सगळ्या त्रासातून मोकळीकता दे, गरिबीतून मोकळीकता दे. ते देवा तू म्हटला तुम्हाला काही उणे पडणार नाही. आज तुझ्या लेकरांना भरभराट दे. तुझ्या लेकरांच्या घरात तेला पिठाला बरकत दे. आज तुझ्या लेकरांच्या शरीरामध्ये तुझं आरोग्य वाहू दे. तुझ्या लेकरांच्या हर एक इच्छा पूर्ण होऊ दे. त्यांच्या नातेवाईकांचं तारण होऊ दे, त्यांच्या शेजाऱ्यांचं तारण होऊ दे. माझ्या प्रभू प्रत्येकाला तुझं सार्वकालिक जीवन मिळू दे. माझ्या प्रभू प्रत्येकाचं जीवनामध्ये तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद तू आमच्या प्रार्थना ऐकल्या. धन्यवाद तू आरोग्य दिलं. धन्यवाद तुझ्या लेकरांना आशीर्वाद दिला. आम्ही सर्व गौरव तुला देतो आणि सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो. आमेन.